आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। सदानंद कदम यांना अटक करण्यात आल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची सर्वात मोठी बातमी, सदानंद कदम यांना अटक करण्यात आलेली आहे। ईडीने त्यांना अटक केल्याचं समजतंय। आज सकाळी सदानंद कदमांना ईडीच्या पथकाने ताब्यात घेतलेलं होतं। त्यांना मुंबईमध्ये ईडी कार्यालयात आणण्यात आलेलं होतं। ईडीच्या पथकाकडून त्यांची चौकशी सुरू होती आणि आताची जी ब्रेकिंग आपल्याला समजतीये त्यानुसार सदानंद कदम यांना अटक करण्यात आल्याचं समजतंय। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, काय नेमकी अपडेट? तीन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आजच्या दिवसातल्या आपल्याला म्हणता येईल, कारण ज्यावेळेस ईडीच्या अधिकाऱ्यांनी सदानंद कदम यांना थेट त्यांच्या घरी गाठलं। सकाळी 6:30ला खेड येथील त्यांचे डॉक्टर जे आहेत, डॉक्टर तलाठी म्हणून उपेंद्र तलाठी यांच्याकडे त्यांना प्रथम तपासणीसाठी दिलं। जे ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे, जी गाठ त्यांनी शोल्डरवरची काढलेली आहे ती कितपत गंभीर आहे याची पूर्ण माहिती घेतली आणि यानंतर त्यांना पुन्हा एकदा बेलाटपूरच्या ईडी कार्यालयात आणलं। दुपारी 3:30 वाजता त्यांना इथे आणण्यात आलं। खरं तर सदानंद कदम हे त्यांच्या स्वतःच्या गाडीनेच या ठिकाणी आले होते, पण त्यांच्यासोबत ईडीच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या सुद्धा होत्या। त्यांची चौकशी करण्यात आली। काहीतरी महत्त्वाची ठोस कागदपत्र ईडी अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे आणि त्या विषयावर त्यांची उत्तरं अर्थात वेगवेगळ्या प्रकारची क्वेश्चनरी त्यांच्यासमोर ठेवण्यात आली, पण योग्य ती समाधानकारक उत्तरं त्यांच्याकडे न मिळाल्यानं अखेर सदानंद कदम यांना अटक केल्याची माहिती आपल्याला समजते आणि ही अत्यंत अनिल परब यांना धक्का लावणारी ही गोष्ट आपल्याला नक्कीच म्हणता येईल। कारण ज्या पद्धतीनं या पूर्ण प्रकरणाची वेगवेगळी प्रकारची पाळंमुळं ही खणून गेल्या काही दिवसांपासून काढली जात होती। किरीट सोमय्या यांचे हे सातत्यानं आरोप सुद्धा होत होते आणि आज सकाळी किरीट सोमय्या यांनी सुद्धा सदानंद कदम यांना अटक अशा प्रकारचं ट्विट केलं होतं। त्यानंतर मात्र तपास यंत्रणेकडनं कोणता दुजोरा मिळत नव्हता, पण तपास यंत्रणांनी भूमिका घेतली होती की चौकशीसाठी आम्ही त्याला बोलवलं आहे, डिटेन केलं असं सुद्धा त्यांनी म्हटलं नाही। कारण सदानंद कदम त्यांच्या स्वतःच्या वाहनानं या ठिकाणी पोहोचले ते बेलाटपेठच्या ईडी कार्यालयात। माफ करा, मी तुम्हाला थांबवतोय काही क्षणांसाठी। आपल्या सोबत भाजपचे नेते किरीट सोमय्या देखील आहेत फोन लाईन वरनं। किरीट जी, सदानंद कदम यांना अखेर ईडीने अटक केली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? ये तो होना ही था। अब बारी है अनिल परब की। दोघांनी मिळून ज्या पद्धतीने फसवणूक केलं, फ्रॉड, फोर्जरी, चीटिंग, एक डझन या दोघांच्या विरोधात आतापर्यंत 6 गुन्हे दाखल पोलिसांनी पर्यावरण मंत्रालयाने केलेले आहेत। अनिल परब मंत्री असताना कोट्यावधी रुपये जमवले आणि ते रिसोर्ट मध्ये गुंतवले। या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर येणार। मला विश्वास आहे इन्व्हेस्टिगेशन पुढे जाणार आणि सदानंद कदमला शेवटी सांगावं लागणार की हे तर अनिल परब आहे। किरीटजी, आपण सातत्याने याचा पाठपुरावा करत होतात। आपण जसं आत्ता म्हणताय आणखीही काही मोठमोठे खुलासे येत्या काळात होतील अशी शक्यता व्यक्त होतीये का? आपल्याला नेमकं काय वाटतं? 5 नावं आत्ताच सांगतो की सदानंद कदम, अनिल परब, हसन मुश्रीफ इज इन वेटिंग, सुजित पाटकरचे पार्टनर म्हणजे संजय राऊतचे पार्टनर, सुजित पाटकरचे पार्टनर ऑलरेडी राजू चाहवाला जेलमध्ये गेलेला आहेत। म्हणजे सुजित पाटकरनी पण आता वाट पाहायची आहे। आता उद्या मी आझाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये रवींद्र वायकरचं 500 कोटीचा फ्रॉडची तक्रार दाखल करणार आहेत आणि माननीय सन्माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरेचे 19 बंगलोचे रेकॉर्ड गायब केले। आप भी कतार में हो। बर, किरीट जी, खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। किरीट सोमय्या होते आपल्यासोबत, भाजपचे नेते, आणि वेट अँड वॉच असं ते म्हणतात। आणखी काही खुलासे, धक्कादायक खुलासे होणार आहेत येत्या काळात असा किरीट सोमय्या यांनी दावा केलेला आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आहेतच। प्रशांत, आपण आत्ताच किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। त्यांचं असं म्हणणं आहे चौकशीनंतर आणखी काही धक्कादायक खुलासे होणार आहेत।
जी माहिती आपल्याला समजते अजिंक्य की या पूर्ण प्रकरणाच्या संदर्भात म्हणजे की या हॉटेलच्या संदर्भातली काही महत्वाची कागदपत्र ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागलेली आहे आणि या कागदपत्रांच्या आधारावरच त्यांनी हा तपास सुरू केला आणि याचमुळे सातत्यानं माझा त्या हॉटेलशी कोणताही संबंध नाही असा अनिल परब यांनी वारंवार जरी दावा केला तरी सदानंद कदम यांची जी चौकशी आज करण्यात आली ती हातामध्ये लागलेल्या काही नोंदींच्या आधारावर करण्यात आली अशी ही माहिती आपल्याला समजते आणि मग त्या जर का नोंदी अनिल परब यांच्याशी संबंधित असतील तर अनिल परब यांना सुद्धा अडचणीत म्हणजे अनिल परब हे सुद्धा अडचणीत येऊ शकतात पण आज याच्यावर फक्त आपण शक्यता एवढंच आपण वर्तवू शकतो आता मुळात महत्वाचा मुद्दा आहे की सदानंद कदम यांची आता मेडिकल उद्या करून त्यांना कोर्टात ज्यावेळेस हजर करतील तर त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा रिमांड शीट मध्ये ईडी कोणते मुद्दे मांडते यावर सगळ्यात महत्वाचं आहे की कोणत्या कारणामुळे किंवा कोणते धक्कादायक पुरावे त्यांच्या हाती लागले की अनेक वेळा चौकशी करून सुद्धा या गोष्टींची उकल झाली नाही ठीक आहे म्हणजे सदानंद कदम यांची आता चौकशी होईल चौकशीनंतर आणखी काय नेमके महत्वाचे मुद्दे ठोस मुद्दे हाती लागतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रशांत